सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डपण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माजितशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। जयाचा जनी जन्मनामात झाला जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार द्या ब्रह्मचैतन्यमूर्ति योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्यांशि हस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्री जानके जीवन स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम छत्रपति शिवाजी महाराज की जय। आई साहेब जिजाऊ माता की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया। देना हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम जय जय विनोद विहारी कृष्ण हरे हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम। शरणा थोड़ी हार्मोनियम थोड़ी कमी कर दादा मॉनिटरला खूप होते। शरणागत देना शरणागत देना शरणागत दिनागत दिनागत देना शरण
पाहरालोचनी रूप पाहरालोचनी रूप पाहरालोचनी रूप पाहरालोचनी रूप रूप पाहतालोचनी पाहतालोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरमा तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर 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 सर्व सुखाचे आगर सारे म पद साध मोमरी सरि स सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाबर कुमा देवीवर बाबर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरमा तो हा विठ्ठल बरमा तो हा विठ्ठल बरमा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल जय जय विठोबा रखुमार जय जय विठोबा रखुमार जय जय विठोबा रखुमार विठोबा रखुमार म्हणा विठोबा रखुमार 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 पुंडरीक वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आऊसाहेब जिजाऊ माता की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया देर ना रे शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे दरवर्षी आपल्या वारकरी बंधूंसाठी सकाळी 8 ते रात्री 8 असा सलग कीर्तन यज्ञ या वास्तूमध्ये पवन पावन वास्तूमध्ये दरवर्षी होतो. 11वं वर्ष ना हे 11वं वर्ष. ही जी वास्तू आहे श्रोते हो, आपण सगळेजण कुठून वारीवरनं ज्ञानोबारांबरोबर तुकोबारांबरोबर पुण्यात आलोय. या वास्तूमध्ये महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण या वास्तूमध्ये गेले. याच्या पल्याड असलेल्या कसबा गणपतीचा कौल घेतला आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा नांगर इथे रोवला गेला. या वास्तूमध्ये जिजाऊ साहेबांनी राजावरती संस्कार घडवले. अध्यात्माचे, राजकीय, सांस्कृतिक अशा या पावन वास्तूमध्ये आमचे आचार्य मावळे सर्व कुटुंबियांनी दरवर्षी हा उपक्रम चालू ठेवला आहे.
मला सांगायचा मुद्दा, हे कार्य ते का करतात, याच्यासाठी कुठला अभंग घ्यावा, हे नारदीय कीर्तन आहे. आपण वारकरी कीर्तन ऐकतो, नारदीय कीर्तन ऐकतो, यात मगाशी आचार्यांनी सांगितलं त्याप्रमाणे फरक काही नाही, फक्त पेहरावात फरक असतो. आमची पगडी असते, हातामध्ये झांज असते, उपरण असतं, सगळं आपल्यासारखंच. तबल जी असतं, पेटी असते, फक्त मागं वारकरी नसतात. आम्ही अभंग घेतो ते सुद्धा तुकोबारायांचेच घेतो, ज्ञानोबारायांचेच घेतो, निळोबारायांचेच घेतो, जनाबाईंचेच घेतो, कानोपात्रेचेच घेतो. फरक काही नाही. फरक कुठे येतो, या नारदीय कीर्तनामध्ये पूर्व रंग आणि उत्तर रंगाचे दोन भाग असतात. एक अभंग घेतला जातो, अभंगाचं निरूपण केलं जातं ते पूर्व रंगामध्ये, आणि जे निरूपण केलं जातं त्याला उत्तर रंगामध्ये एक उदाहरण म्हणून आख्यान असतं. वारकरी कीर्तनामध्ये आपला अभंग जसा आपण सोडवत जातो आणि प्रत्येक सोडवताना प्रत्येक चरणाला उदाहरण देत असतो, दृष्टांत देत असतो, तसं आमच्या कीर्तनामध्ये पूर्व रंगामध्ये छोटे छोटे दृष्टांत असतात आणि आख्यानमध्ये मोठं उदाहरण असतं, ते अभंगाला अनुसरून. मग आता माझ्या मनात विचार आला की आजच्या या सुंदर वातावरणामध्ये अभंग कोणाचा घ्यावा. आम्हा नारदीय कीर्तनाची सांगता ज्या अभंगाने होती ती आज कीर्तन महोत्सवाची सुरुवात म्हणून मी करतोय. सगळ्यांना माहीत असलेला अभंग, तुकोबारायांचा अतिशय प्रसिद्ध अभंग, पण अतिशय दुर्लक्षित अभंग. दुर्लक्षित का, आधी अभंग म्हणतो आणि मग सांगतो. हेचे दान देगा देवा, हेचे दान देगा देवा, हेचे दान देगा देवा, देगा देवा, देगा देवा. हेचे दान देगा देवा, देगा देवा, देगा देवा. देगा देवा, देगा देवा, देगा देवा, हेचे दान देगा देवा. तुझा विसर न भावा, तुझा वेसर न भावा, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी. हेची माझी सर्व जोडे, हेचे दान देगा देवा. देगा देवा, देगा देवा, दान देगा देवा, देगा देवा, हेचे दान देगा देवा. गुण गायन आवडे, हेचे माझी सर्व जोडी, हेचे दान देगा देवा, हेचे दान देगा, दान देगा देवा, दान दान देगा देवा. वा मित्रा वा. नलगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. हेचे दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा. तुझा विसर न व्हावा, दान देगा, दान दान देगा देवा, हेचे दान देगा. तू का म्हणे गर्भवासे, तो का म्हणे गर्भवासे वासे, तो का म्हणे
दान देगा देवा, दान देगा देवा, दान दान देगा देवा, तुझा विसर न भावा. सीताकांत स्मरण जय जय राम. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. सद्गुरुनाथ महाराज. दादा रिवर्ब बंद करते, फार झालं रिवर्ब, घुमतोय. अच्छा. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायन आवडे, हेची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देगी सदा. तुका म्हणे गर्भवासे, सुखे घालावे आम्हासी. सुखे घालावे आम्हासे, सुखे घालावे आम्हासी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान के. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबारायांचा अतिशय प्रसिद्ध, अतिशय महत्त्वाचा, मागणीपर पण अतिशय दुर्लक्षित असा अभंग. प्रश्न ठेवून गेलो तो दुर्लक्षित का? कारण काय असतं माहिती का, हा अभंग बऱ्याचदा कीर्तनाच्या शेवटीच घेतला जातो. आमच्याकडे परंपरा, या गादीला नारदाची गादी म्हणतात. नारदाच्या गादीला नमस्कार करताना हेची दान देगा म्हणायची सवय, आणि ती कीर्तन समाप्तीची वेळ. जे कीर्तन ऐकणारे श्रोते असतात ना, त्यांना माहीत असतं हेची दान देगा देवा झालं की कीर्तन संपलं. आणि काही श्रोते त्याचीच वाट बघत असतात, याच अभंगाची. आणि एकदा काय हेची दान सुरू झालं की मग लगेच आयोजक सांगतात निरांजनाना नारळाणा महाराजांना द्यायचा आहे, शाल द्या. या सगळ्या गडबडीमध्ये अभंगाकडे लक्षच जात नाही. म्हणून हा अभंग आज पहिल्यांदा घेतला. म्हणून म्हटलं हा दुर्लक्षित पण अतिशय महत्वाचा. मागणं मागितलंय तुकोबारायांनी. जे तुकोबारायांची मागणीपर अभंग आहेत त्यातला एक सुंदर अभंग हा. मला कायम प्रश्न पडतो, आपण मागतो कोणाकडे हो? मागणं जे असतं, मागणं या शब्दाचा अर्थ काय? कोण मागतो? दोन लोक मागतात या जगामध्ये. एक तर जी वस्तू आपल्याकडे नाही ती मागितली जाते, आणि दुसरी गोष्ट जी वस्तू आपल्याला पाहिजे ती वस्तू मागितली जाते. बरोबर? माझ्याकडे हे नाही. आज मला इथं मगाशी पाण्याची बाटली मी मागून घेतली, मी आणली नाही. मला गरज होती पाण्याची बाटली, पाणी मागून घेतली, मी आणली नाही. माझ्याकडे बाटली नाही म्हटल्यावरती मला ती मागावी लागली. गरज मागणीची आहे. मला कायम प्रश्न पडतो, जगद्गुरु तुकोबारायांना मागायची गरज काय पडली हो? अहो कारण तुकिता ज्या माणसाबद्दल, ज्या संतांबद्दल, अहो तुकिता तोळणेसे, अहो तुकिता तोळणेसे, तुका ब्रह्मासी आले म्हणून रामेश्वरी, पायी मस्तक ठेविले आरती तुकारामा, स्वामी सत्पर रामा सच्चिदानंद मूर्ते, पाय दाखवियामा दाखवियामा दाखवियामा, आरते आरते आरती तुकारामा. जगद्गुरु तुकाराम महाराज की. ज्यांचे अभंग तरले जातात अशा तुकोबारायांना मागायची गरज काय हो? मला गरज आहे त्याची म्हणून मी मागतो लोकांकडे, मला हे द्या, मला ते द्या, मला हे द्या, ते द्या. पण ज्या संतांच्या घरी पांडुरंग सुद्धा उभा राहतो दारामध्ये,
तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये आपण सगळ्यांना माहिती आहे, मेलेलं पोरगं सुद्धा जागं झालं. अशा तुकोबारांना मागायची गरज होती का? नव्हे, तर ते आपल्यासाठी मागतायत. ज्ञानोबारायांना मागायची गरज होती का? नामदेव महाराजांना मागायची गरज होती का? मग ते आपल्याकडे दाखवतात आणि आपल्यासाठी सर्वसामान्य लोकांसाठी मागवतात. बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. हेचे दान काय दे देगा देवा. काय बाबा, काय पाहिजे दान? तुझा विसर न भावा. एवढ्या एकाच शब्दावर बोलणारे मी आणि पूर्वरंग संपवणारे. सगळा अभंग सोडवणं अवघड आहे कमीत कमी वेळात. आणि याहीपेक्षा सुद्धा तुकोबारायांचा अभंगाचाच एवढा अर्थ आहे की तो एक जन्म झाला तरी तो सुटत नाही. म्हणून एका शब्दावर न या शब्दावर मला बोलायचं. मला कायम प्रश्न पडतो की तुकोबारायांनी न हा शब्द का वापरला? जे तुकोबाराय जे तुकोबाराय लिहायला बसले की अभंगावरती लिहायला बसायची गरजच नव्हती, आपोआप त्यांच्या मुखातून अभंग बाहेर पडायचा. पांडुरंगाने ज्यांच्या जिभेवर स्वस्तिक काढलं आणि सांगितलं, जा तू पुढे, इथून पुढे जे बोलशील ते अभंग होतील, असे तुकोबाराय. ज्यांच्या दृष्टीने तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, आता तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, पुरलो उपकारा पुरता, तुका म्हणे आता, आता तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, पुरलो उपकारा पुरता, आता आता तुका म्हणे आता, पुरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता, रणिया थोकडा, अणुरणिया थोकडा, अणुरणिया थोकडा, अणुरणिया थोकडा, अणुरणिया थोकडा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, अणुरणिया, अणुरणिया, अणुरणिया थोकडा. असे तुकोबाराय न शब्द वापरतात. आपण नको म्हणतो बघा, नको. पहिल्याच ओळीत तुकोबाराय न का शब्द वापरतात? तुकोबाराय म्हणू शकले असते, हेचे दान देगा देवा तुझे स्मरण असावे, असं म्हणू शकले असते. तुझा विसर न व्हावा असं का घेतात हो? मला फार आवडतो हा तुकोबारायांचा अभंग. मला आवडतो म्हणजे तो अभंग मोठा नाही, तो आहे अभंग छान म्हणून मला आवडतो. तसे सगळेच तुकोबारायांचे अभंग चिंतनशील आहेत, पण मला भावलेला अभंग न हा शब्द फार असा वेगळा वाटतो. त्यामध्ये जसं आपल्या सुंदर कपाळावर बुक्का शोभून दिसतो ना, तसा तो या अभंगातला न हा शब्द सुंदर शोभून दिसणार आहे. हा बुक्का ज्याच्या कपाळी असतो, सर्वसामान्य लक्षून घ्यावं की ज्यांनी भाळी बुक्का लावलाय त्यांनी समजून घ्यावं हा नकार देणारा माणूस आहे, होकार देणारा नव्हे. म्हणून मला या लोककला प्रबोधिनीचं, शाहीर लोककला प्रबोधिनीचा इतका आनंद वाटतो. का सांगतोय? आज जर बाहेर गेलं या रस्त्यावरनं सगळीकडे, तर वारकऱ्यांना हवं ते मिळतं का नाही याची गॅरंटी नाही. वारकऱ्यांना हवं ते म्हणजे काय? बाहेर गेल्यावर राजगिऱ्याचा लाडू मिळेल, द्रोणामध्ये पोहे मिळतील, खिचडी मिळेल, केळी मिळतील, सगळे मिळतील. पण वारकऱ्याचा जो कंठप्राण आहे त्याचं नाव कीर्तन, ते फक्त इथेच मिळतं. म्हणून एकदा या प्रबोधिनीसाठी आपण जोरात टाळ्या वाजून या सगळ्यांचं कौतुक करूया. वारकऱ्याला एक वेळ जेवायला नाही मिळालं, खायला प्यायला नाही मिळालं तरी चालेल, पण वारी चुको न देगी हरी. कीर्तन कधी चुकणार नाही, ते आयुष्यभर चालू राहणार. माझ्या जन्माची परवडी मी आयुष्यभर करत आलेलो आहे. या नात्याने आमच्या दृष्टीने पुन्हा पुन्हा सांगते, भाजी
भाकर अथवा शिळी ताजी अथवा भाकर शिळी देई देवा भुकेचे वेळी. लई नाही मागणं देवा, आमचं काही मागणं नाही, पण आम्हाला कीर्तन मात्र भरपूर पाहिजे, भजन मात्र रंगीत गेलं पाहिजे. असो. तर हा जो न आहे ना त्याच्यावर बोलतो आणि आपण पुढे जाऊन आख्यानाकडे वळूया. तुझा विसर न व्हावा म्हणजे काय? इथलंच उदाहरण सगळ्यांना आपल्याला देतो. आपली दिंडी कुठल्या तरी बोळामध्ये उतरलेली असते आणि आपण अशा सगळे आता फिरायला जातो. इकडनं डावीकडे वळलो की आपला दगडूशेठ लागतो, माग शनिवारवाडा, असं आपण फिरायला जातो, मुक्काम असतो त्या ठिकाणी. आणि सगळं फिरून झाल्यावरती आपल्याला लक्षात येतं की आपण आलो कुठून होतो हेच कळत नाही बघा. निघताना सगळं ठरले असतं, हे 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 लक्षात ठेवायचं, इथे हा चौक आहे, या चौकात इकडे डावीकडे वळलं की आपलं. पण सगळं झमेला फिरत 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 येईपर्यंत लक्षात येतं, अरे आपण आलो कुठून. मग अशा वेळेस आपण काय करतो, आपल्याला सांगितलेलं असतं आपण या ठिकाणी उतरलोय, असं कागदावर काही लिहून घेतलेलं असतं. मग एक जण आपण विचारतो, ओ माऊली हा एवढा पत्ता सांगा की. मग तो असा पत्ता बघतो, त्याचा पत्ता चुकला नसेल तर तो आपल्याला बरोबर पत्ता सांगतो. असा पत्ता बघतो आणि तू सांगता, अहो माऊली सोपं आहे, असं करा, इकडनं सरळ जा आणि सरळ जाता 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 डावीकडं रस्ता वळल, डावीकडे रस्ता वळेल तिकडे वळायचं. क्या बात आहे. तो आपल्याकडनं वधवून घेतो नाही म्हणून. डावीकडे वळू नका, सरळ जा आणि सरळ गेलात की उजव्या हाताला तुमची धर्मशाळा किंवा तुमची वारी दिंडी आहे तिथे सापडेल. असं सांगतो की नाही. ते का सांगतो माहिती का, आपण बघा असा तो पत्ता घेऊन निघतो आणि असं पुढे पुढे येतो डावीकडे रस्ता वळतो. डावीकडे रस्ता वळतो म्हटल्यावरती आपण वळणार असतो, डावीकडे रस्ता वळणार असतो, पण आपण बरोबर लक्षात ठेवतो त्यांनी सांगितलंय वळायचं नाही. त्यांना काय सांगितलं, सरळ जाऊन उजवीकडे वळा. त्यामुळे मग तो आपण डावीकडे वळत नाही, सरळ जातो, उजवीकडे वळतो, आपली दिंडी सापडते. याचा अर्थ काय, तो जो पत्ता सांगणारा होता ना त्याला माहीत होतं जर रस्ता डावीकडे याला दिसला तर हा 100% वळणार, म्हणून तो आपल्याकडनं नाही हे आपल्याकडनं वधून घेतो, वळायचं नाही. तसं तुकोबारा इथे जो न वापरतात ना तो त्याच्यासाठी आहे. हेचे दान देगा देवा, काय दान, तुझा विसर न व्हावा. म्हणजे याचा अर्थ विसर पडण्याची शक्यता आहे. हे सगळं कोणी केलं, मी केलं. आपल्याकडे असते बघा, वारी करून झाली की गावामध्ये आपण गेलो, सगळे नमस्कार करतात, माउंद वगैरे घालतात काही जण. माउंद घातल्यावरती काय महाराज कोणी वारी केली, म्हणजे कोणी म्हणजे काय, आपण केली वारी, आपण, मी पण नाही, आपण. तो अरे कोणी केलं, तुझ्याकडनं कोणी चालवून घेतलं एवढं. पंढरपूरला जाताना ज्ञानोबा तुकोबा असा गजर करत आपण जातो. ते कोण आपल्याबरोबर चालतं, ज्ञानोबाराय चालतात, तुकोबाराय चालतात, आपण थोडीच चालत असतो. पण आपल्याला अहंकार म्हणजे काय विचारतं, आपण म्हणजे सर्वस्व. एक दृष्टांत सांगतो आणि पूर्वरंग संपवतो. न कसा त्रासदायक असतो बघा. कीर्तनाला गेलो होतो एका ठिकाणी आणि कीर्तनाला गेलो होतो, ज्या घरामध्ये उतरायची व्यवस्था होती त्या घरामध्ये दारामध्ये पोचलो. मला वारकऱ्यांना विनंती की इकडनं समोरून कोणी जाऊ नका, इथे आपण आडसर घातलाय, ज्यांना जायचंय त्यांनी असं बाजूने गेलेलं बरं पडेल. हे का सांगतोय, आम्ही डिस्टर्ब होत नाही, आम्हाला सगळ्याची सवय असते, पण तुमच्यासारखे जे प्रेमाने कीर्तन ऐकत असतात ना त्यांना ते वाईट दिसतं की तो समोरून जातोय. आम्हाला सगळ्याची सवय असते. परवा माझं एका ठिकाणी कीर्तन होतं आणि अशी इथली वरची हा जसा दिवा आहे ना तसा रे ट्यूब गेली आमच्या कीर्तनातली. तर तो इलेक्ट्रिकवाला आला, माझ्यासमोरच उभा आहे, कीर्तन चालू आहे,
प्रमाणाचा अभंग घेतला होता आणि तो बघतोय. त्यांनी लाकडी घोडा आणला, माझ्यासमोरच ठेवला. त्याला म्हणतात घोडा. असा घोडाचा समोर ठेवला लाकडी. कीर्तन चालू आहे बरं. आणि तो वरती चढला तिथे, ते टेस्टिंग करतोय. आणि तो त्याच्या माणसाला जाऊन ए टेस्टर दे, टेस्टर दे, कीर्तन चालू आहे बरं का. मी त्याला विचारलंय, बावडलं ए काय चाललंय. त्यांनी काय सांगावं, महाराज तुमचं कीर्तन चालू दे, मी अजिबात डिस्टर्ब होत नाहीये. पंढरीनाथ महाराज की जय. आम्हाला सवय असते, जे ऐकणार आहेत त्यांना सवय नसते म्हणून सांगते. आपला दृष्टांत चालू होता, ज्या घरात मी पोहोचलो, हरदासाची कथा मूळ पदावर, की दारामध्ये पोहोचलो आणि मला त्यांनी सांगितलं महाराज या या, स्वागत केलं, या 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 महाराज. घरामध्ये घेतलं, चहा पाणी वगैरे झालं, गुळ पाणी वगैरे झालं. आणि म्हटलं महाराज इथून पुढचे 6 दिवस तुम्ही आमच्या घरात थांबणार आहात. म्हटलं ओके, मग काय हरकत नाही. म्हटलो मग काय म्हणणं काय. अशा वरच्या 6 खोल्या दाखवल्या घराच्या. आणि मला सांगितलं महाराज यातल्या कुठल्या खोलीत उतरणार तुम्ही सांगा. म्हटलं अरे बाबा तू ठेवशील त्या खोलीत उतरीन, मला काय. नाही म्हणे तुम्ही सांगा. सांगितलं या खोलीत ठेव. नेऊन ठेवलं. खाली उतरलो परत चहा जेवायच्या वेळेस. महाराज आज कीर्तनाला कुठल्या गाडीतून जाणार तुम्ही सांगा. म्हटलं अरे बाबा कुठल्याही गाडीतनं नाही, मला काय म्हणणं नाही. नाही मी हे का सांगतोय, सगळं आपण निर्माण केलंय बरं. आपल्या बापानं आपल्यासाठी काय बी केलं नाही. बरं ठीक आहे बाबा, हरकत नाही. रोज 6 दिवसातनं रोज 7 ते 8 वेळा हेच वाक्य मला तो ऐकवायचा. महाराज सगळं आपण केलंय बरं, आपल्या बानं आपल्यासाठी काय बी केलं नाही. इतका वैतागलो होतं हे वाक्य ऐकून. एक वेळ हरिपाठ पाठ होत नव्हता, पण हे वाक्य पाठ झालं माझं. आपल्या बानं आपल्यासाठी काय केलं नाही, सगळं आपण आपल्या घामातनं निर्माण केलं. म्हटलं याला सुनवायचंच आता. पण म्हटलं आधी बिदागी ताब्यात घेऊ, नाहीतर याला सुनवलं ना ऐकलं नाही तर बिदागी सह आपटवून द्यायचा. आणि म्हणेल महाराज सगळं आपण केलंय. शेवटच्या दिवशी तो म्हणला महाराज उद्या तुम्ही संध्याकाळचं कीर्तन झालं की निघणार, उद्या तुम्हाला आपली फॅक्टरी दाखवतो. फॅक्टरी. चल म्हटलं गेलो फॅक्टरीत एकच वाक्य, महाराज हे सगळं आपण केलं बरं, सगळं शून्यातनं आपल्या घामानं उभं केलं, आपल्या बानं आपल्यासाठी काय बी केलं नाही. झालं कीर्तन झालं. पुढल्या वर्षी या महाराज वगैरे सगळं झालं वगैरे वगैरे. आणि नाही दुसऱ्या दिवशी मी पुढल्या वर्षी हेच वाक्य ऐकायला मिळणार आपल्याला. निघायची वेळ आली. महाराज पुढल्या वर्षी याल तेव्हा नवीन घरामध्ये वेगळ्या खोल्यांमध्ये, लक्षात ठेवा महाराज सगळं आपण केलं बरं, आपल्या बानं आपल्यासाठी काय बी केलं नाही. त्याला एकच वाक्य बोलो गाडीचं दार लावताना. म्हटलो बाबा तुझ्या बानं तुझ्यासाठी काही केलं नसतं तर हे सगळं निर्माण करणारा तू तरी जन्माला आला असता का. कमीत कमी तो तरी अधिकार त्यांना दे. या जगामध्ये मी इतका आपण मोठा ठेवतो की त्या मीपणामध्ये सगळं कमी होऊन जातो. पण ज्ञानेश्वर महाराज तुकोबाराय मी इतका मोठा करतात. आपल्या सगळ्यांचा मी हा आपल्यापुरता असतो, माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढाच मी, हम बरे बस आपल्या घरातले बरे. पण ज्ञानोबारायांचा मी मात्र हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणाची झाला. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानोबारायांनी आपला मी एवढा मोठा केला. हे विश्वाची माझे घर मी मोठा केला हो. त्या मी मध्ये सगळे सामावले गेलेत. आणि आपल्या मी मध्ये कोणी सामावला जात नाही. आपण बरं. जोवरी भाऊबीजेचा वादा तोवरी ताई म्हणे दादा. जन हे सुखाचे दिल्या घेतल्या वचनाचे बा अंतकाळाचे कोणीही नाही. आपला मी एवढूसाच असतो, त्याच्यामध्ये कोणीही येत नाही. पण ज्ञानोबारायांच्या मी मध्ये सगळे येतात. विसोबा सुद्धा येतात, सावतोबा येतात, गोरोबा येतात, नामदेव महाराज येतात, सगळे येतात. म्हणून ती माऊली आहे. आणि असा आपला मी मोठा व्हावा यासाठीच हे जे दान देगा देवा. अभंग एवढा वेळेस थांबवला, पुढचा अभंग पूर्ण करता येत नाही, त्यामुळे या न शब्दावरती बोललो. आता आख्यान या अभंगाला योग्य उदाहरण म्हणून ते दृष्टांत आख्यानाकडे वळायचं. देगा देवा हे जे दान देगा देवा,
तुझा विसर न भावा, तुझा विसर न भावा, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी, हेची माझे सर्व जोडे, हेची दान दे गा देवा. दान दे गा दे, दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायेन आवड, हेचे माझे सर्व जोडे, हेचे दान दे गा देवा, देवा देवा देवा, दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडे, हेचे माझे सर्व जोडे, हेची दान दे गा, हेची दान दे गा, हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवड, हेची माझे सर्व जोडे, नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देगी सद, तुका म्हणे गर्भवास, सुख घालावे आमासे, दान दे गा देवा, दान दे गा देवा, दे गा देवा, हेचे दान दे गा देवा. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे 1-2 मिनिटं सगळ्यांनी भजन करूया. भजन करताना सगळ्यांनी आपल्याला माहिती आहे, मनुष्य जे आता सगळं जन्म जे आता भजनशीळ, या नात्याने भजन मस्तपैकी देवाचं नाव घ्या, कोणालाही काही होणार नाही. हां, नाही तर काही जण म्हणते बुवा देवाचं नाव जोरात घेतलं आणि काही झालं तर काळजी करू नका. हारासकट सगळी व्यवस्था आपण केलेली आहे आणि माणसंसुद्धा भरपूर आहेत. तबला पेटी शाही तमामात, काही काळजी करू नका. पण नाम घेता गेला वाया, ऐसा न कधी देखील, असं आजपर्यंत तरी घडलेलं नाही. आणि पुन्हा सांगतो, भगवंतांनी 9व्या अध्यायात सांगितले, अंतकालेच्या मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर, माझं नाव घेत घेत माझी वाचे पुढा भोजे, अखंड नाम नाचत असे माझे, ते सहस्त्र जन्म ओळखीचे एक वेळ यावया. एक वेळ नाव तोंडातून येण्यासाठी हजारो वर्षांचं पुण्य पडायला लागतं. आपलं आलं तर आणखीन आनंद देव, या जगात दुसरं काय. तुका पंढरीसी गेला, पुन्हा पुन्हा जन्मानाही आला, हाच आनंद असतो आयुष्यातला. पण एवढे पुण्यवान आपण नक्की नाही, त्याचं टेन्शन घेऊ नका. मीही नाही, तुम्हीही नाही, आपण इथेच परत भेटणार आहोत. जन्मोजन्मी नोहे सुटका,
त्यामुळे एक क्षणभर नामस्मरण करूया आणि मग आख्यानाकडे वळूया. जय जय विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, म्हणा विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, हा विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा. कुंडली गवरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, आऊसाहेब जिजाऊ माता की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. प्रसंग असा घडला रे नारदना, प्रसंग घडला बघा असा. हे अवघे गरजे पंढरपूर, 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 पंढरपूर चालला नामाचा गजर, 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 चालला चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, नामाचा गजर, नामाचा गजर. हे अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, पंढरपूर, पंढरपूर. जय जय विठ्ठल रखुमा, 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 जय जय विठ्ठल रखुमा. अशी एक दिंडी बारीक 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 पंढरपूरला एक दिंडी निघाली होती एकादशीच्या निमित्त. जय जय विठ्ठल रखुमा अशी दिंडी चालू आहे, चालू आहे, चालू आहे. सगळे वारकरी असे रंगून गेले होते आणि आपल्याला सांगायला हरकत नाही हो, वारकरी खऱ्या अर्थाने वारकरी होते, नाही तर काही वारकरी पोटावर वारकरी. हा, काही वारकरी दिसतातच वारकरी एकदम. म्हणजे 280 किलोमीटर आहे आळंदी ते पंढरपूर. ते चालून गेल्यावर माणूस कसा झाला पाहिजे. काही जण पट्टी आडवी लावायची का उभी लावायची कळतच नाही, इतके पट्टीचे वारकरी असतात. परिणाम असे वारकरी चालले होते, हातामध्ये टाळ विणा, नाचत नाचत नाचत. विठ्ठल रखुमा, जय जय विठ्ठल रखुमा.
अशी दिंडी चालू आहे पुढे 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 चालू आहे. ओ काका माऊली थांबा 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 म्हणत म्हणत एक पोरगी पुढे आली. पोरगी पुढे आली. पोरगी हातामध्ये आपल्या पळसाची पानामध्ये काही रानवळा होता. रानवळा जांभळं होती. काय 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 फळं अशी गोळा केली होती. आणि अशी पोरगी पुढे पुढे आली. माऊली कुठं चाललाय ती? तो दिंडीवर पडकरी होता. तो म्हणला, ए पोरे काय दिसत नाही वय? पंढरपूरला निघाले. पंढरपूरला. वैकुंठवासी दुंडा महाराज देगलूरकरांनी एक वाक्य सांगितलंय. आपल्याकडे बघितल्यावरतीच कळलं पाहिजे आपण कुठे जाणारे आहोत ते. जेव्हा विचारायची वेळ येते ना, माऊली कुठे चालला, तेव्हा समजून घ्यावं आपण अजून आपण पंढरपूरला या जन्मात तरी पोचलेलो नाही आहोत. त्या पोरीनं विचारलं, माऊली कुठे चालला? आता एखाद्याने उत्तर द्यावं, अगं पोरी, अगं पांडुरंगाकडे चाललोय. पण भाषा कशी, हे पोरे काय कळत नाही होय? निघालोय पंढरपूरला. असं होय? पोरगी म्हणाली, मग पंढरपूरला, पंढरपूर म्हणजे तेच ना, तो पांडुरंग तिकडे उभे आहे तेच ना, असे विटेवरती वगैरे असे कटवर, तेच 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 वेळे तेच. मग एक काम करता का माझं? काय हा एवढा वानोळा आमच्या त्या पांडुरंगासनी देता का? एवढे वानोळा. असं करा, तुम्ही बी यातला खा आणि थोडा द्या पांडुरंगाला बरं. आणि त्याला सांगा हा वानोळा मी पाठवलाय आणि कधीतरी येऊन जा रे, कधीतरी आम्हाला भेटतासनी येऊन जा. तो असं वानोळा घेतला. पहिलं काय ते त्याच्यातलं एक जांभूळ घेतलं आणि तोंडात टाकलं त्याने. गोड होतं. वा वा पोरी, वानोळा आम्ही पांडुरंगाला देऊ ग. पर तो पांडुरंग आमासनी विचारेल, हा वानोळा दिला कोणी? त्याला सांगू काय? त्याला सांगू काय? ती म्हणाली, सांगा त्याला, नांगिताने दिलाय. नांगिता. अच्छा नांगिता, तुझं नाव नांगिता होय? असं हनवटीला पकडलं. तुझं नाव नांगिता का? होय होय. आणि बाचं नाव काय? आईचं नाव काय? तुझ्या बाचं नाव काय? नांगिते, नांगे, तुझ्या बाचं नाव काय? ते नांगिता असं म्हणाली. म्हटले, हो बघा, हे जे शेत आहे ना, हे जे मळा आहे ना, मळा तो आमचाच आहे. ती अगं मळा बिळा सगळं समजे. बाचं नाव, वा म्हणजे आमचा हा मळा आहे ना, मळा राखणारा जो आहे ना माळी, तो माझा बा आहे. अच्छा, पण मालक कोण आहे तुझ्या मळ्याचा? मालक ते पंढरपूरला असतात ना पांडुरंग, ते आमचे मालक आहेत. असं वय? अगं बाचं नाव काय? बाचं नाव म्हणजे अहो आमचा बाबाचं नाव, आमच्या बाचं नाव म्हणजे माझ्या बाचं नाव सावता. सावता? आमची माळ्याची जात असं म्हणत असताना मागा आवाज आला, आमची माळ्याची जात. आमची माळ्याची जात शेत लावो बागायत. आमची माळ्याची जात शेत लावो बागायत. हे लसूण मिरची कोथिंबिरी, हे लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी. आमची माळ्याची जात, आमची माळी. आणि तो वानोळा पाहिला, तो दिंडीचा प्रमुख होता. काय सांगितलं? नांगिता सावत्याची पोरगी. असा वानोळा होता, फेकून दिला. वानोळा फेकून दिला. अरे जा तिकडं. पोरीला सांगितलं. पोरीला सांगितलं, जा तिकडं.
अगं आमच्या पांडुरंगाला न मानणारा, कधी पंढरपूरला न येणाऱ्या त्या सावत्याची पोरगी होय तू? अरे 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 हा वानोळा नको नको नको. अरे पांडुरंग आम्हाला काय म्हणेल? सगळा वानोळा पसरलेला पाहिला, गोळा केला आणि ती म्हणाली, अहो म्या असेल त्यांची पोरगी, पण वानोळा तर माझा पांडुरंगाच नाही द्या की. माझे वडील म्हणतात हा मळा पांडुरंगाचा आहे, मग आमच्या मालकाला थोडं या मळ्यामध्ये तयार झालेलं नको का द्यायला? जा असं म्हणून ती दिंडी पुढे निघाली आणि ही पोरगी वानोळा गोळा करते. डोळ्यात पाणी आलो लेकीच्या. तेवढ्याच सावतोबा तिथे आले. नांगे, ए नांगे, आपल्या वडिलाला डोळ्यातलं पाणी दाखवू नये म्हणून पटकन आपल्या परकरांनी तो डोळ्यात पुसले असे. काय बाबा? अगं आत्ता दिंडी आली होती आणि तू काहीतरी बोलत होती ना? होय बाबा. काय म्हटले ते? बाबा काय सांगू तुम्हाला. अगं काय झालं सांग तरी, सांग सांग. सांगितलं बाबा, त्या दिंडीवाल्यांनी, दिंडी प्रमुखांनी सांगितलं आम्ही हा वानोळा पांडुरंगाला देणार नाही. का? तर तू सावत्याची पोरगी आहे, देवाला न येणाऱ्या माणसाची पोरगी आहे. बाबा मला तर तुम्ही सांगा ना, तुम्ही सांगा ना बाबा, तुम्ही सांगा. या मळ्याचा धनी कोण आहे? पांडुरंग ना. हा, आणि आपण कोण आहोत त्याचं? सावतोबाने आपण त्याचं नोकर आहोत, त्याचा मळा आपण राखतो. मग मला सांगा बाबा, आपला ठेवलेलं नोकर चांगलं काम करतो की नाही हे बघायला मालकाने यायला नको का? कधीतरी कवा तरी यायला पाहिजे की नाही? सावतोबा म्हणाले बरोबर आहे, पण मी अजून आपला धनी आहे कसा हाच पाहिला नाही. कधी आला का तो बघायला? सावतोबा म्हणाले अगं पोरी, आपल्या मालकाचं त्याच्या नोकरावरती लई विश्वास आहे, त्यामुळे तो येत नाही. आणि तो मालक आहे ना आपला, लहान लेकरो कसं बोलतायत लहान सावतोबापुरी. आणि आपला पांडुरंग मालक आहे ना, तो पंढरपुरात राहतो आणि तिकडनं बसून आपल्यावरती नगराणी ठेवतो. बरं तो ठेवतो, लक्ष ठेवतो असं. मग बाबा त्यासनी सांगावा, धाडा की सांगावा आणि त्यांना बोलवा की. सावतोबा म्हणे बोलवायचे त्याला? होय तूच बोलो, येतो का बघ, वाट पाहते येतील का येतील का येतील काय. अख्खा दिवस उभी राहिली ही नांगिता, 8 वर्षाची मुलगी सावतोबांची. हातामध्ये वानोळा घेतलाय आणि विठ्ठल येणार, विठ्ठल येणार, धनी येणार, धनी येणार. सावतोबा पळत आले. अगं नांगे चल जेवायला घरला, आता अंधार होईल, चल घरला. ते म्हणाले म्या येणार नाही, म्या बाजूला होणार नाही, म्या येणार नाही. तो आपला धनी आल्याशिवाय म्या घरला येणार नाही. अगं पोरी, अगं आता एकादशीचे दिवस आहे, पांडुरंगाला यायला येळ तरी, त्याला जेव्हा येळ मिळेल तेव्हा तो येईल आणि तो आल्याशिवाय म्या घरला येणार नाही. बरं ठीक आहे, हरकत नाही हरकत नाही. सावतोबांना असं वाटलं भूक लागली की येईल मागं. कसलं जाऊ, रात्रीची दिवे लागले, रात्रीची वेळ किरकिर किरकिर किडे ओरडायला लागले. परत सावतोबा त्यांची बायको, ए नांगे चल घरी. तिकडे एका झाडाला टेकून बसली होती. चल घरी, चल घरी, चल घरी, चल चल चल. येणार नाही, येणार नाही. आपला धनी पांडुरंग आल्याशिवाय येणार नाही. 2 दिवस तसे गेले. आता सावतोबा त्यांची पत्नी सावित्री सुद्धा त्यांच्या नांगिताच्या शेजारी बसली. लहान पोरगं, काही खाल्लं प्यायलं नव्हतं, हातात वानोळा तसाच, आईच्या मांडीवरती डोकं ठेवलं. आणि बाबा आला का हो आपला धनी? अगं बाळा मी सांगितलं ना तुला, उद्या एकादश आहे. अगं नंतर पौर्णिमेपर्यंत लई गडबड असते बघ पांडुरंगासनी, तो येणार नाही. नाही बाबा, तो येईपर्यंत मी घरी येणार नाही, पाणी बी पिणार नाही. श्रोते हो, देव प्राप्तीसाठी एवढ्या कसरतीतनं जावं लागतं, त्याशिवाय उपयोग नसतो. सगळं करून उपासना नसते, काहीतरी आपलं ठेवावं लागतं.
दुसरा दिवस, तिसरा दिवस उजाडला आणि इकडे पंढरपुरामध्ये पांडुरंगाची पूजा चालू आहे. पांडुरंगाकडे पाहतायत सगळेजण, पाहतायत. ज्ञानोबाराय, नामदेव महाराज, गोरोबा आदी सगळी संत मंडळी पाहतायत आणि सावळे सुंदर रूप मनोहर पाहतायत सगळे. वा रे वा. पण ज्ञानोबाराय रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा. ज्ञानोबारायांनी पांडुरंगाचा चेहरा पाहिला आणि नामदेव महाराजांकडे वळून पाहिलं आणि विचारलं, नामदेवा, जे मला दिसते ते तुम्हाला दिसते का हो? नामदेव महाराज म्हणाले, हाच प्रश्न माऊली मी तुम्हाला विचारणार होतो. आज पांडुरंगाच्या चेहऱ्यामध्ये तेज दिसत नाहीये नेहमीसारखं. म्हणजे गोरोबा काका, तुमचं काय म्हणे? माऊली तुम्ही म्हणताय ते बरोबर, पण असं का असेल हो? माऊली म्हणाले, याचा अर्थ आज पांडुरंग मूर्तीनं पंढरपुरात आहे, पण मनानं मात्र पंढरपुरात नाही. मग गेला कुठे असेल? गेला कुठे असेल? म्हणून माऊली ज्ञानोबारांनी ध्यान लावलो आणि लक्षात आलं काय? विटेवरी उभा कटेवरी हात, पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. विटेवरी उभा कटेवरी हात, पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. सगळ्यांनी म्हणूया, विटेवरी उभा कटेवरी हात, पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. 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 सगळ्यांनी टाळ्या वाजवूया आपण. हा विटेवरी उभा कटेवरी हात, पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. हा विटेवरी उभा कटेवरी हात, पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. आणि ज्ञानेश्वर माऊलीला लक्षात आलं, माऊलीच्या ध्यानामध्ये थरथर थरथरणारी पांडुरंगाची मूर्ती डोळ्यासमोर आली. पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. विटेवरी उभा. पाहतायत आणि नाम ज्ञानोबाराय पटकन उभे राहिले आणि ज्ञानोबाराय बोलून गेले, आज पंढरपुरामध्ये पांडुरंग नाही. याचं कारण, पांडुरंगाच्या भक्ताचा कोणीतरी अपमान केलाय. ज्यांनी कोणी अपमान केला असेल त्यांनी पांडुरंगाच्या पायावरती नाक घासावं, त्याशिवाय काम होणार नाही. नामदेव महाराज ज्ञानोबारायांची अधिकारवाणी शब्द ऐकला आणि जो दिंडी प्रमुख होता, ज्यांनी वानोळा फेकून दिला होता ना, त्याला लक्षात आलं, अरे लक्षात आलं, अरे आपल्याकडनं अपराध घडलाय. त्या एक लहान लेकरानं वानोळा दिला होता पांडुरंगाशी, आपण तो नाही नाकारला, फेकून दिला. आणि तो दिंडी प्रमुख त्या गर्दीतनं पुढे आला, माऊली 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 माऊली, माझं चुकलं माझं चुकलं माझं चुकलं. ज्ञानोबारांनी उठवलं, कोण आपण? अहो महाराज, अमुक अमुक मी दिंडी प्रमुख होतो आणि तुम्ही आत्ता म्हटलात ना पांडुरंगाच्या भक्ताचा अपमान कोणत्या याच्या तरी हातून झालाय, तो महाभागी मीच आहे. ती पोरगी कोण होती माहिती नाही, तिनं माझ्या हातामध्ये वानोळा दिला. हो वानोळा आमच्या पांडुरंगाला, आमच्या धन्याला द्या म्हणून तो घेतला म्या, पण तिच्या बाचं नाव ऐकलं आणि माझ्या मनामध्ये मत्सर जागा झाला आणि तो वानोळा तसाच फेकून दिला.
काय नाव होतं त्या पोरीचं, काय नाव होतं त्या पोरीचं? हा, तिचं नाव होतं नांगिता आणि तिच्या बाचं नाव होतं सावतोबा. नामदेव महाराज पाहतायत, अरे 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 बाळा, किती मोठं पाप केलंय तुला माहिती का? आता या पापाचं क्षालन, या पापावरती उपाय एकच. आपण सगळेजण ही दिंडी आपण आता पंढरपुरात न राहता सावतोबांच्या मळ्याकडे निघूया. आणि सावतोबांच्या मळ्याकडे नामदेव, ज्ञानदेव आदी सर्व संत मंडळी सगळेजण निघाले हो. आणि टाळ मृदुंगाच्या नादामध्ये आली कुठून शिकाली, टाळ मृदुंगाची धून आली कुठून शिकाली, टाळ मृदुंगाची धून आली कुठून शिकाली, टाळ मृदुंगाची धून. नाद विठ्ठल विठ्ठल, नाद विठ्ठल विठ्ठल, नाद विठ्ठल विठ्ठल, नाद विठ्ठल विठ्ठल, उभे रोम रोमातून आली कुठून शिकाली. जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय 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 विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी. असा गजर करत करत ही दिंडी निघाली. आणि इकडे नांगिता होती, काही केल्या पाणी प्यायला तयार नाही, पाणी पण प्यायला तयार नाही. आणि कायम आपल्या कपाळावरती आईचा हात फिरतोय, नांगे अगं नांगे, म्या काय म्हणतो, वाईस थोडं पाणी तरी पी की. नाही आहे, आता धनी आल्याशिवाय त्याच्या हातून पाणी पिन, त्याच्याशिवाय मी पाणी पिणार नाही. आहे छोटी नांगिता म्हणते, आहे बासनी सांग की. बा मला म्हणाले होते की अगं एकादशीच्या दिवशी पांडुरंगाला एवढा यायला वेळ मिळणार नाही, तो येत नाही, आपण तरी जाऊ त्याच्याकडं. आपल्या गावापासून काय पंढरपूर जवळ आहे, लांब आहे, जवळच आहे की. असं म्हणता म्हणता जाऊ की. त्याला वानोळा देते, बाळांना म्हणून तुम्ही आत येऊ नका, मी आत जाऊन त्याला वानोळा देते आणि येते. आई आपण जाऊ की. आई म्हणाली, नांगे तुला तुझ्या बाचा स्वभाव माहिती आहे ना, तो ऐकणार नाही. असं म्हणताना दे रे ना, सावतोबा मागं उभे होते आणि आपल्या मुलीची अवस्था पाहिली. दे रे ना, दे रे ना, नांगे. आई डोक्यावरनं हात फिरवते आणि वाक्य एकच ऐकलं सावतोबांनी, आपण पंढरपूरला का जात नाही. आणि नांगी त्याच्या आईनं वरती पाहिलं. सावतोबांना विचार द्या, अवधनी आपली पोरगी म्हणते तर जाऊ की पंढरपूरला, तिला एकदा तो पांडुरंग पाहायचाय ना, जरा नजर भरून पाहू तर दे. तेव्हा सावतोबांनी काय सांगावं, अगं नांगिताची आई, पंढरपूरला जाऊन काय बघायचं, काय करायचं? आपण पांडुरंगाचं दर्शन तरी होईल पोरीला, तुम्हाला बी दर्शन होईल. नांगिताची आई, अगं मला आपल्याला पंढरपूरला जायची गरजच नाही ग. का? माझं पंढरपूर इथेच आहे आणि माझा पांडुरंग कुठे बघायचा आहे? बैल विठ्ठल, शेत विठ्ठल. सावतोबा सांगतायत, माझं पंढरपूर कुठे? माझा मळा हेच पंढरपूर. आणि या पंढरपुरातला पांडुरंग कुठला? विठ्ठल कोणता? बैल विठ्ठल, शेत विठ्ठल, विश्व विठ्ठल गे,
विठ्ठलवानी मोठ काळी, ही जी मोठ आहे ना काळी मोठ, विठ्ठलवानी मोठ काळी ती भी विठ्ठल गे. बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे. बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे. विठ्ठलवानी मोठ काळी ते बे विठ्ठल गे. विठ्ठलवानी मोठ काळी ते बे विठ्ठल गे. बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे. विठ्ठलवानी मोठ काळी ते बे विठ्ठल गे. वेली विठ्ठल वापी विठ्ठल सर्व विठ्ठल गे. वेली विठ्ठल वापी विठ्ठल सर्व विठ्ठल गे. वेली वाणी सखये तू बे. सावतोबा आपल्या पत्नीला म्हणतायत, ती वेल जशी झाडाला लगडलेली असते ना तशी वेली वाणी सखये तू बी विठ्ठल गे. तू बे विठ्ठल गे. विठ्ठल गे. बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे. अग अरे खाली बसले सावतोबा, आपल्या पोरीचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि डोक्यावरनं हात फिरवतायत आणि नांगी त्याला म्हणतायत, नांगे पोपट राघू मोर मैना ती बी विठ्ठल गे. पोपट राघू मोर मैना ते बी विठ्ठल गे. पोपट राघू मोर मैना ते बी विठ्ठल गे. मैने वाणी ती बी माझी, मैने वाणी तू बी माझी ती बी विठ्ठल गे. ते बे विठ्ठल. अगं या मळ्यामधला पोपट राघू मैना मोर हे सगळं विठ्ठल आहे. आणि या राघू आणि पोपटावानी आणि मैनेवानी गोड अशी माझी नांगिता ती बी विठ्ठल गे. बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे. बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे. आणि सावतोबा म्हणायला लागले, नांगिते आणि नांगिताची आई आई सर्व चरा विठ्ठलाचा दास सावता, विठ्ठलाचा दास सावता तो बी विठ्ठल गे. विठ्ठलाचा दास सावता तो बे विठ्ठल गे. सैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे. बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे. विठ्ठलवाणी मोठ काळी देवे विठ्ठल गे. विठ्ठल गे. देवे विठ्ठल गे. विठ्ठल 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 गे. विठ्ठल 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 गे. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे असं चालू असताना नांगिता जरा जागी झाली. विठ्ठल 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 शब्द ऐकला आणि नांगिता म्हणाली, बाबा
आला धनी आला आपला, धनी आला, धनी आला, धनी आला, धनी आला असं म्हणत असताना टाळ मृदुंगाचा आवाज यायला लागला. ज्ञानोबराय दिसले, नामदेव महाराज दिसले, गोरोबा दिसले, निवृत्ती दादा दिसले, सगळी संत मंडळी दिसली. सावतोबा उभे राहिले आणि सावतोबांनी सगळ्यांना नमस्कार घातला. आणि सावतोबांनी विचारलं, माऊली नामदेवा आज तुम्ही इकडे कसे काय? नामदेव महाराज आणि ज्ञानोबा म्हणाले, सावतोबा आज पंढरपुरामध्ये पांडुरंग दिसला नाही हो आम्हाला, आणि पांडुरंगाने कौल दिलाय तुम्हाला मला भेटायचं असेल तर सावतोबाच्या मळ्यामध्ये या. विठ्ठल 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 गे, 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 विठ्ठल 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 विठ्ठल. आणि परिणाम सावतोबा पाहतायत आपल्या मळ्यामध्ये, त्या मळ्यामधली कणसं आपोआप डोलायला लागली. नामदेव महाराज ज्ञानोबराय म्हणतायत, सावतोबा सावतोबा आमचा पांडुरंग आम्हाला द्या, आमचा पांडुरंग आम्हाला द्या. आणि सावतोबा म्हणाले, नामदेवा माऊली तुमचा पांडुरंग मी घेणारा कोण आणि तुम्हाला देणारा कोण? तुमचा पांडुरंग हवा असेल तर या मळ्यातून हवा तेवढा घेऊन जा. आणि नांगीताला उठवलं आणि नांगीताला सांगितलं, नांगीते अगं जिथे ज्ञान असतं, जिथे नाम असतं तिथे पांडुरंग असतो बरं. उठ उठ आपला धनी आलाय बघ, धनी आलाय बघ, नांगे उठ 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 म्हणून नांगीता उभी राहिली. आणि त्या मळ्यामधली डोलणाऱ्या कणसांमधलं तो पांडुरंग असा दिसायला आला नांगीताला. महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडलीकाय दातुं मुनींद्रैः. असा पंढरीचा पांडुरंग दिसायला लागला. आणि नांगीता पाहते आणि सावतोबा सांगताय, नांगे आपला धनी आला बरं, धनी आला बरं, धनी आला बरं. आणि परिणाम तो सावतोबा म्हणाले, आता तुम्हाला पांडुरंग पाहायचाय ना? हृदयामध्ये सामावून घेतला सावतोबांनी आपला पांडुरंग. बघायचा असेल, भेटायचा असेल तर इथे बघा, इथे बघा. आणि परिणाम सगळ्यांनी जय जयकार केला. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. सगळ्यांनी सावतोबांना नमस्कार घातला हो. आणि नांगे तुझ्यासाठी पांडुरंग आला बरं, पांडुरंग आला बरं, तुझ्यासाठी आला. जी दिंडीनं तो वानोळा टाकून दिला होता ना, दिंडीनं जो वानोळा टाकून दिला होता ना, तो दिंडी प्रमुख पुढे आला आणि सावतोबांच्या पायावरती नाक घासलं. सांगितलं, सावतोबा आम्हाला माफ करा, तुमचा अधिकार मी ओळखू शकलो नाही. तुमचा अधिकार, तुमचा अधिकार मी ओळखू शकलो नाही. दे रे देना, दे रे देना. तुमचा अधिकार मी ओळखू शकलो नाही, पण मला एक विचारायचंय. तुमचा मळा सोडून तुम्ही कधी पंढरपूरला आला नाहीत, पांडुरंगाचं दर्शन घेतलं नाही, तरी तो पांडुरंग तुमच्याकडे कसा आला? तेव्हा सावतोबांनी जे उत्तर दिलं तेच तुकोबारायांनी मूळ पद्यात उत्तर दिलं. हेचे दान देगा देवा, हेचे दान देगा देवा, हेचे दान देगा देवा, हेचे दान देगा देवा, देगा देवा, देगा देवा. लंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात, तया ठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर.
पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की. आऊसाहेब जिजाऊ माता की जय. जय जय रघुवीर समर्थ. मंगलमूर्ते